सेकंड टेबल हा आम्ही जास्त पॅनल लावले होते आणि जे उरलेले पॅनल्स आहेत ते आम्ही सिंगल रूममध्ये इथं लावलं होतं. हे पण करत असताना त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की इथं याची सावली पडू शकते, म्हणून हा आम्ही पॅनल इथला कॅन्सल केला आणि तो मागे शिफ्ट केला होता. इव्हन त्यावेळी सुद्धा आम्ही सोलर प्रोजेक्ट करताना शॅडो अनालिसिस परफेक्ट करायचो, कारण इथं बघा तर या ठिकाणी हे जो ब्लॉक आहे याची सावली पडेल म्हणून आम्ही इथे एक पॅनल लावलेला नव्हता, कारण ह्या गोष्टी त्यावेळी खूप बारकाईने अभ्यास त्यावेळी करायला लागायचा. डीसी केबल रूट करण्यासाठी आम्ही APVC पाईप त्यावेळी वापरल्या होत्या, कारण हे टिकते हे कारण ते आम्हाला माहिती आहे. त्यानंतर अर्थिंगला जी आम्ही स्ट्रीप वापरली आहे त्याला सुद्धा आम्ही वरती ग्रीन कलरची स्लीव लावलेली आहे, त्याचं काम चांगलं दिसावं. आता ह्याचं जनरेशन सुद्धा किती चालू आहे ते सुद्धा आपण तिथून बघू शकतो. आणि या ठिकाणी आपण हॅव्हल्स कंपनीचा इन्व्हर्टर इन्स्टॉल केलेला आहे. तर आज आहे तारीख 9 जुलै 2025. ओके, तर इतकं हे जुलैमध्ये पावसाळी ढगाळ वातावरण असून सुद्धा इथे आज 90.98 युनिट म्हणजे जवळपास 90 युनिट तयार झालेत. आजपर्यंत या सिस्टीमनी 98,817 युनिट्स तयार करून दिलेले आहेत. आपण सध्याची पॉवर सुद्धा बघू शकतो की इथं आता आपल्याला 10.63 किलोवॅटनी हे काम करत आहे. इथे व्होल्टेज करंट सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आपण तुम्हाला हे बघा आता आज किती ढगाळ वातावरण आहे तरी सुद्धा या ठिकाणी हे काम चांगलं करत आहे. त्यामुळे प्रोजेक्ट करत असताना फार विचार करून जे टेक्निकली पुढे जाऊन प्रोजेक्ट व्यवस्थित रन होईल हे बघावं लागतं. ही सिस्टीम जी आता आपण इथं इन्स्टॉल केली आहे ही महिन्याला जवळपास 3300 ते 3400 युनिट प्रोड्यूस करते आणि याचा लाभ ही बँक घेत आहे.